भाजी बनवण्याच्या वादामधून मित्रानंच मित्राची हत्या केली आहे। मद्यपी मित्रानं चाकून भोसकून मित्राचा खून केलाय। कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील संभापूर मधील ही सगळी घटना आहे। दारूच्या नशेत धुंद आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी आणि मृत व्यक्ती दोघे सुद्धा ओडिशातील रहिवासी आहेत। दोघे सुद्धा गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करत होते। भाजी बनवण्याच्या वादातून मित्रानंच मित्राची हत्या केली आहे। अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, माधुरी, काल सोमवारची सुट्टी होती। दोघेही गवंडी काम करून त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतात आणि काल सोमवारचा दिवस अतिशय एन्जॉय मध्ये घालवायचा म्हणून दोघेही आपल्या मित्राच्या खोलीमध्ये ते बसले होते। दारू दोघेही बसले होते आणि त्याच नशेमध्ये पुढे जाऊन भाजी बनवण्याचा दोघांचा झाला आणि भाजी कुणी बनवायची या वादातून दोघांचेही त्या वाद तो विकोपाला गेला आणि त्या ठिकाणी आपल्या मित्रानंच मित्राच्या पोटामध्ये चाकू खुपसून खरतर हत्या केलेली आहे। अतिशय धक्कादायक घटना आहे। तालुक्यातील संभापूर इथं ही घटना घडलेली आहे। दोघेही परप्रांतीय आहेत। ओडिशा इथून ते गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये राहतात आणि त्याच खरतर कामाच्या निमित्तानं ते दोघेही मित्र त्या ठिकाणी बनले होते। मात्र अशा पद्धतीनं मित्रानंच मित्राची हत्या केल्याची घटना ही समोर आलेली आहे आणि अतिशय धक्कादायक घटना आहे। संबंधित व्यक्तीला जे आहे ते पोलिसांनी काल घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या गुन्हा दाखल देखील झालेला आहे आणि पोलीस आता अधिकचा तपास करताना पाहायला मिळतात। शेखर, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।